प्रतिभाताई, अध्यक्ष वर्षाताई आणि माझ्या सगळ्यांना माझा नमस्कार. आजचा विषय आहे वाचन संस्कृती आणि विकास. मी माझ्या दृष्टीने जे काही माझ्या वाचनात आलेलं आणि त्याच्यामध्ये माझ्यावर झालेला परिणाम ह्या दृष्टीने थोडं सांगणार आहे. मी बेळगावचे, त्यामुळे त्या काळात तर TV काही नव्हता, त्यामुळे करमणुकीचं साधन वगैरे काही नसल्यामुळे TV नव्हता आणि वाचनाची माझ्या वडिलांना खूप आवड आणि माझे 2 भावंडं मोठी असल्यामुळे घरात पुस्तकांची रेलचे, त्यामुळे वडिलांनी वाचनाची आवड लहानपणीपासूनच सुरुवात केली. चांदोबा, इसाब मेथी, तेनालीराम, बिरबल बादशाह, परीकथा ह्याच्या गोष्टी मला आई लहानपणी वाचून दाखवायची. त्यातून मला वाचनाची आवड निर्माण झाली आणि पुढे लायब्ररीत नाव कसं घालायचं, तर लायब्ररी, सेंट्रल लायब्ररी खूप लांब होती घरापासून आणि तिथे जायचं म्हणजे बाजारातून जायचं. तर वडील काय एकटे सोडायला मला तयार नाही. ते म्हणाले, एवढ्या लांब नाव बिव घालून तू जाणार कशी? मग मैत्रिणीची बहीण होती, ती रोज जायची लायब्ररीत, मग तिच्याबरोबर मी जाईन असं सांगून मी लायब्ररीत नाव घालून घेतलं आणि ते नाव माझं अगदी ग्रॅज्युएशन होईपर्यंत मी ठेवलं. आणि तिथे मला पुस्तकं बरीचशी वाचायला मिळाली. लायब्ररीतून पुस्तकं वाचण्याची आणि त्याच्यावरती वडिलांशी डिस्कस करायचं, कुठलं पुस्तकात काय वाचलंस तू, काय आहे, काय कशा दृष्टीने तुला बरं वाटलं वगैरे ते विचारायचे. आणि त्यामुळे एक सवय लागली की वाचलं की वडिलांना सांगायचे, हे पुस्तक वाचलंय आणि ह्याच्यात हे चांगलं आहे. मग ते पण एखादं पुस्तक सजेस्ट करायचे, हे वाच किंवा हे वाचून झालं की मला सांग. त्यामुळे तशा दृष्टीने बरीच पुस्तकं बऱ्याच लेखकांची वाचली गेली आणि त्याच्यात मला जास्त भावली म्हणजे रणजित देसाईंची स्वामी कादंबरी. स्वामी कादंबरी वाचताना अगदी भान हरपून जायचं, कारण रमाबाईंच्या पार्वती माधवराव पेशव्यांच्या जीवनावरची ही कादंबरी आहे. रमाबाई पार्वतीबाईंच्या सान्निध्यात मोठी होत गेल्या. नंतर माधवरावाबरोबर प्रत्येक निर्णयात बरोबर असणे, त्यांच्या मोहिमा, त्यांचे आजारपण, त्यांची रमाची खंबीर साथ, अटकेबाज झेंडा लावणाऱ्या राघोबाप दादांचे यांचे राजकारण, भावबंदकी, आनंदीबाईचा धरचा माप, अखेरचा श्वास घेतल्यावर रमाबाईंनी सती जाणे, हे मन हेलकावून जाणारे होते. माधवराजांचे अद्यतन देह रमा जेव्हा आपल्या मांडीवर घेऊन सती जाते तेव्हा शेवटी धडधडणारी चिता आणि नुसताच रमेचा पदर हे म्हणताना आजही डोळ्यात पाणी येतं आणि एकदम जाणवतं कसं आयुष्य काढलं असेल. म्हणजे एक आयुष्य राजासारखं काढलं आणि एक इथे चितेवर जाताना सुद्धा नवऱ्याची साथ सोडली नाही. नंतर मात्र मी मुंबईत आले आणि नंतर नोकरीला मी एक्साईजमध्ये लागले. तिथे वाचनाची आवडच मला उपयोगी झाली, कारण पुस्तकं वाचल्याशिवाय किंवा काही केल्याशिवाय क्रिटिकल केसेस सोडवल्या जायच्या नाहीत. जशा न्यायाधीश वकील समजावून सांगतात केस अशी आहे तशी आहे, तसं आम्हालाही सांगायला लागायचं की लॉ गाईडमध्ये अशा केसेस आहेत, त्या आम्ही हा केस प्रमाणे आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला सोडवायला हवे. त्याप्रमाणे फाईल पुटअप केली जायची. त्याचा एक वेगळा हे असायचा की आपण कुठलेही रिबॉन्ड शॉट यायला नको, कारण सगळे IAS ऑफिसरशी आमचं सगळा संबंध यायचा आणि IAS ऑफिसर्सना अगदी त्यांच्या ट्रेनिंगमध्ये शिकवलेलं असतं की निगेटिव्ह बाजूने बोला, हे असं होणार नाही, हे असं करायचं नाही. हे त्यामुळे आपण जर व्यवस्थित जर पुटअप केलं नाही
व्यवस्थित त्याला वाचन करून रूल्स रेग्युलेशन लावून जर फाईल टपकवली नाही तर ती सँक्शन होणारच नाही. त्यामुळे मी नंतर प्रमोट झाल्यावर स्टाफला सुद्धा हे सांगायचे की बरोबर वाचन करत राहा आणि वाचनाचं वाचन केल्यामुळे तुम्हाला नुसतं येऊन उभं राहू नका, हे कसं करायचं मॅडम तसं नाही चालणार. तुम्ही स्वतः वाचा, तुम्हाला काय कळलं नाही ते मला सांगा आणि मग मी त्यातून काही मार्ग काढीन किंवा तुम्हाला दाखवीन की कुठलं बरोबर आणि कुठलं चूक. आजही बऱ्याच मैत्रिणींचे फोन येतात की मॅडम केसेस लॉ गाईडमध्ये रेफरन्स तुमचे येतात आणि मग मला थोडं बरं वाटतं की कारण आपण लावलेलं बीज वाचनाचं हे पुढे चाललेलं आहे. त्याही मुली आज वाचून करून सगळे कामं करतात, तेव्हा खूप म्हणजे बरं वाटतं आणि एक समाधान पण वाटतं की नुसतंच सांगितलं आणि ते तोंड ऐकलं काम असं नाही झालं. आम्ही टिळकनगरमध्ये राहत असल्यामुळे पहिल्यापासूनच फ्रेंड्स लायब्ररीमध्ये नाव घातल्यामुळे बरीच पुस्तकाचे वाचन झाले. कथासंग्रह, आत्मचरित्र, सामाजिक तसे कौटुंब कादंबऱ्या या काळात मी खूप वाचल्या. जीवन विद्या मिशनचे सद्गुरू श्री वामनराव पै यांची पुस्तकं वाचली आणि त्याप्रमाणे तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. त्यांचे असे सांगणे आहे की कॉम्प्युटर जसे आपण रिडिंग करतो आणि त्याचा रिप्लाय आपल्याला त्याच्याप्रमाणेच येतो, तसे तुम्ही कर्म त्याच्याप्रमाणेच तुमच्या आयुष्यात बरे वाईट तुम्हाला अनुभव येतील. त्यांचा समज आणि गैरसमज ह्या पुस्तक त्यांनी का लिहिलं ह्याचे प्रमुख कारण एकच आहे, ते म्हणजे सद्गुरू, परमेश्वर, पाप व पुण्य, धर्म संकल्पनेविषयी लोकांत प्रचंड अज्ञान आहे. खोलात जाऊन अभ्यास करणारे लोक हाताच्या बोटांमध्ये आहेत. देवा धर्माच्या नावाखाली काहीतरी सांगावे आणि त्यावर डोळे मिटून विश्वास ठेवा असा प्रकार सर्वत्र चाललेले दिसून येतो. सांगणारा ज्ञानी आहे का त्याचा हेतू शुद्ध आहे की अशुद्ध आहे, स्वार्थ बुद्धीने सांगतो की लोकांच्या कल्याणासाठी सांगतो आहे, त्याचा विचार सर्वसाधारण लोक करीत नाही. कोणावर जो विश्वास ठेवला जातो त्याची प्रचिती कशी येते त्याच्यावर श्रद्धा ठरते आणि मग ही पुढे श्रद्धा अंधश्रद्धेत जाते. थोडक्यात परमेश्वर धर्माबद्दलची अज्ञानातून अहंकार, अभिमान, अंधश्रद्धा, अविचार, असूया आणि द्वेष असे अखिल मानवजातीत अधोगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. ही मोठी खेदाची गोष्ट आहे. म्हणून आता थोडक्यात सद्गुरू म्हणजे काय, परमेश्वर म्हणून काय, पाप पुण्य धर्म याचे समज आणि गैरसमज दूर व्हावे आणि अखिल मानवजातीत खऱ्या आणि धार्मिक म्हणून सुखी व्हावे याच्यासाठी त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. हा पुस्तकात म्हणजे बरेचसे प्रश्न आहेत आणि त्यांची उत्तरं आहेत. जे लोकांना पडलेले प्रश्न दिलेले आहेत त्यांची उत्तरं दिलेली आहेत. ते पुस्तक वाचल्यानंतर मला बरंचसं त्यांच्या कार्याबद्दल बरेचसं कळतं. बरं, त्यांचे असे नाही की अशी बरीच त्यांची पुस्तकं मी वाचलेली आहेत आणि त्यातून मला असं वाटतं की त्यांनी एक समाज निर्मितीचं काम घेतलेलं आणि ते त्या दृष्टीने त्यांची वाटचाल झालेली. थोड्या वर्षापूर्वी मी सुधा मूर्ती यांची बरीच पुस्तकं वाचली. मला आवडलेलं पुस्तक म्हणजे गोष्टी माणसांच्या, मूळ इंग्रजी पुस्तक आहे, हाऊ आय टॉट माय ग्रँडमदर टू रीड अदर स्टोरीज, आणि त्याचाच अनुवाद केला लीना सोनी यांनी. या पुस्तकात आलेले अनुभव त्यांना आलेले अनुभव त्यांनी जशाच तसे मांडले, पण अनुभवातून काय शिकावं, प्रत्येकाला प्रत्येक अनुभव आयुष्यात येत नाही. ते काही अनुभव आपण लोकांच्या अनुभवातूनच शिकतो. तसं त्यांनी बरेचसे अनुभव लिहिलेले आहेत आणि त्यातून त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. त्यात त्यांनी भालाल भाताची कणगी त्याच्यात दाखवलेलं आहे की सुसंस्कृत किंवा म्हणजे तुम्ही शिकलेले आणि चांगल्या पगार वगैरे मिळवणारे असले तरी सुद्धा तुम्ही दान करताना कसे करता ह्याला एक ध्येय आहे आणि त्या लहानपणापासून शिकवलेलं काय आहे, दान कसं करावं आणि काय करावं. तर त्यांच्या ह्याच्या दृष्टीने दानाचे त्या एका मोठ्या कंपनीत
एका व्याख्यानासाठी गेलेले असतात, तेव्हा भूकंपग्रस्त लोकांना मदत करा वगैरे असं ते सांगतात. तर खूप माणसं पुढे येतात, म्हणतात आम्हाला मदत करायची, आमच्याकडे खेळणी बिळणी आहेत, भांडी आहेत, काही लागणं लागणारी, त्यामुळे भूकंपग्रस्तांना दिली तर चालतील का? तर तेव्हा ते म्हणतात की त्या म्हणतात चालेल, तुम्ही माझ्याकडे पाठवून द्या आणि मी ते तिकडे ज्या लोकांपर्यंत आहे ते पोचवण्याचं मी काम करेन. पण यांच्या ऑफिसमध्ये सगळं सामान येतं, ऑफिस सामान भरून जातं. म्हणे रविवारी म्हणतात ते डिस्ट्रीब्यूट केलं पाहिजे. बघितलं तर काय गोण्याच्या गोण्या करलेल्या, पण चप्पल विजोडजोड, अंतर्वस्त्र फाटलेली, कुठलंच कपडे बरे नाही, झिरझिरीत साड्या आणि काय जे टाकाऊ वस्तू आहेत तुम्ही दुसऱ्याला दान करता, हे बरोबर नाही. त्याला गरज असली म्हणून काय झालं? त्यांना भयंकर राग येतो. एवढ्या चांगल्या कंपनीतल्या, एवढ्या मोठ्या पगारावरच्या लोकांना एवढं साधं समजू नये का? आम्हाला ह्या गोष्टी अगदी लहानपणी शिकवल्या. त्यांना तेव्हा आजीची आठवण येते आपल्या, कारण त्या काय करतात, सगळं बोवायला बोलवतात, म्हणजे हे सगळं घेऊन जा. आणि नंतर तेव्हा त्या आपल्या आजीची गोष्ट सांगतात की आजी तेव्हा लहानपणी त्या राहत असतात, तेव्हा त्या आजी आजोबांकडे वाढलेल्या असतात. आजोबा टीचर असतात आणि शेतीवारीच करत असतात. त्यामुळे त्यांना शेतीत भात जो मिळतो तो भात एका कणगीत पुढे ठेवायचा, एका कणगीत माती, पण मागे कणगी असायची तिच्यात लाल वगैरे दाणे असायचे ना, संपूर्ण पांढरा तांदूळ येत नाही, लाल कणगी वगैरे असलेला तांदूळ पाठीत ठेवायचा, पुढे मात्र पांढरा तांदूळ ठेवायचा. जो कोणी येईल त्याला पुढच्या कणगीतले तांदूळ दान केले जायचे. आणि मग ती हे बघता तिने आजीला एक दिवस विचारलं, म्हणाल्या हे बरं आहे, लोक येतात, चांगला तांदूळ जातो आणि आम्हाला खायला लाल तांदूळ, हे काय प्रकार आहे? तर ती आजी तिला सांगते, अगं दान करताना नेहमी चांगलं करावं, दुसरा गरजू आहे म्हणून जे आहे ते देऊ नये कधी. दान म्हणजे श्रेष्ठ आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही काय देता तो दान करणारा जरी असला तो देव म्हणून समजावा, माणूस म्हणून समजू नये. तुम्हाला त्याला चांगलीच वस्तू द्यावी, चांगलंच हे द्यावं. आपण एक वेळ कमी खाल्लं तरी चालेल, पण दान देताना चांगलं द्यावं. हे त्यांची गोष्ट वाचून आपल्याला कळतं की दान काय आहे. आणि तिचे आजोबा संस्कृतमधले श्लोक वाचून सांगतात की हे असं दान म्हणजे काय सांगता यायचं, दान म्हणजे नाकाने नाही करायचं. हे संबंध त्यांच्या पुस्तकात अशाच कथा आहेत सगळ्या, ज्या अशा प्रत्येक कथेतून त्यांना काहीतरी सांगायचं आहे संदेश, अशा कथा आहेत. आता एक गोष्ट म्हणजे वाचनामुळे घडलेली अशी मी तुम्हाला गोष्ट सांगते की वाचन आमच्या बरोबर आता 3 सिस्टर्सला आम्ही जाऊन आलो तेव्हा एक अलका जोग म्हणून बाई होत्या, त्या स्वतः ओळख करून घेतात ना पहिले. त्या ओळख करताना त्या म्हणाल्या की असं असं मी काम करते. तर तेव्हा त्यांनी सांगितलं, प्रकाश आमटेंचं प्रकाश वाटा हे पुस्तक मी वाचलं आणि त्या पुस्तकामुळे मला कळलं की ही आदिवासी पाड्यातली मुलं ह्यांना घालायला कपडेच नसतात आणि त्या कपडे नसलेल्यामुळे ते तिथे एक्स्ट्रीम थंडी वगैरे असते ना पूर्वेपूर साईडला आणि आतमध्ये आदिवाडी आजूबाजूला काही नाही म्हणून शेकोटीच्या बाजूला म्हणून मुलाला घालतात. आणि अशी ही मुलं त्या आगीच्या जवळ जातात आणि भाजतात. ही लहान मुलं भाजलेली खूप फोटो त्याच्यात म्हणजे त्यांनी दाखवले प्रकाश आमटे ह्यांचं मन इतकं हे लावलं, म्हणाले ह्यांच्यासाठी मी कार्य करेन. म्हणजे हे पूर्ण टर्निंग पॉईंट की त्यांनी पूर्ण बदललं आणि त्या आज जवळजवळ 4,500 त्यांनी बाळंतविडे बनवले. प्रत्येक आदिवासी पाड्यात कोण बाळंतीण आहे का त्या चौकशी करतात. 3-3 महिन्यांनी प्रत्येकीला नेऊन ते 6 झबली, 6 टोकरी, 2 फिडिंग गाऊन, 2 किंवा 2 साड्या
आणि बाकीचेही काय काय खायच्या वस्तू, असं 10 वस्तूंच्या एक बॅग भरून त्या आदिवासी पाड्यात नेऊन पोचवतात. आज त्यांना महर्षी कर्वे पुरस्कार मिळालेला आहे आणि अशा कार्याबद्दल सगळ्यांनी त्यांचं अभिनंदन करून टाळ्या त्यांच्यासाठी वाजवावेत असं मला वाटतं. कारण हे वाचनामुळे झालेलं टर्निंग आहे. वाचनामुळे एखाद्याच्या जीवनात किती फरक पडतो ह्याच्यासाठी मी तुम्हाला गोष्ट सांगितली. आणि आजही त्या म्हणतात की पहिले 1-2 महिने आम्ही आमच्या पैशाने केलं, कायम ते आम्ही करू शकत नाही. आज त्या सगळीकडे कॉन्ट्रीब्युशन मागून हे करून पण अजूनही त्यांनी काम थांबवलेलं नाही. काम चालू आहे. 5 जणी मिळून त्या काम करतात आणि अशांच्या ह्याच्याकडून बघितल्यावर आपल्याला कळतं की आपली संस्कृती, वाचन संस्कृती आणि त्याचा होणारा हा विकास आहे. कारण का आपण नुसतंच वाचून गप्प राहत नाही. आता मेघनाताईने तुम्हाला जी गोष्ट सांगितली, आपणही ते वाचतो, आपल्यालाही मन लावतं, आपल्यालाही वाटतं काय दिवस काढले. पण आज स्वातंत्र्याचा काय अर्थ आहे, कशामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले हे वाचनामुळेच आपल्याला कळतं. कारण आपण त्या काळात नव्हतो, पण ह्या गोष्टी ह्या वाचनामुळे करतात. त्यामुळे प्रत्येकाने वाचत राहावं. वाचाल तर वाचाल. मी वर्षाची आभारी आहे मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल आणि तुमच्या सगळ्यांची आभारी आहे माझे शांतपणे विचार ऐकून घेतले. धन्यवाद.